हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय, मराठी हृदय सम्राट सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना मानाचं वंदन करतो। तसेच व्यासपीठावर बसलेले आमचे सर्व नेते, सन्माननीय नेते, माझे सहकारी मित्र आणि ग्रामीण भागातून खेड्यापाड्यातून आलेल्या माझ्या सहकारी मित्र बंधूंनो, आजची सभा ही ऐतिहासिक सभा आहे। आजच्या सभेमध्ये जी काही समोर लोक बसलेले आहेत ती भाड्याने किंवा विकत आणलेली नाहीये, तर ती स्वयंस्फूर्तीने लोक या ठिकाणी आलेले आहेत राजसाहेबांचे विचार ऐकायला। नाहीतर आपण परवा कोल्हापूरमध्ये पाहिलंच, म्हणे 2.5 लाख खुर्च्या होत्या। अरे अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2.5 लाख खुर्च्या नाहीत, तुम्ही आणल्या कुठून? मुंबईवरून? आता या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये वातावरण गरमागरम झालेलं आहे। जसं महाराष्ट्राचं वातावरण ढवळून निघालं तसं पश्चिम महाराष्ट्राचंही वातावरण ढवळून निघालेलं आहे। आणि या वातावरणामध्ये काही स्वयंघोषित नेते किंवा अपघाताने झालेले नेते किंवा हुजरे करून झालेले नेते बरगळायला लागलेले आहेत। त्यातलं एक उदाहरण देतो। एक म्हणजे महत्त्वाचे, आपल्या ह्या परिसरातील, पश्चिम महाराष्ट्राच्या परिसरातील शेतकऱ्यांनी भरभरून प्रेम करून व्यासपीठ देऊन मंत्री केलेले ते भुरटे सदाभाऊ खोत, अक्कल नावाची चीज नाही या माणसाला, पण काहीतरी बरळत जातं। काल परवा माझ्या शिराळा तालुक्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ग्रामपंचायत आहे, गेले 10 वर्ष आहे। त्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन त्यांचा शासकीय दौरा होता आणि दौऱ्याला गेल्यानंतर आता सत्ता आहे, BDO किंवा तिथले ग्रामसेवकांनी सांगितले मंत्री महोदय येत आहेत। मग त्या ठिकाणचे आमचे सरपंच, मनसेचे सर्व सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक सत्काराला थांबले होते त्यांच्या स्वागताला। आणि ते त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर सत्कार करायला येणाऱ्या माणसाला म्हणतात, तुम्ही लोकांवरती अन्याय करता, तुमची ग्रामपंचायत बरखास्त करतो। अरे खाऊ आहे का? तुम्हाला ग्रामपंचायत बरखास्त करायचा अधिकार दिला कुणी? शेतकरी आंदोलनामध्ये स्टेजवरती उभं राहून आबाळ हेपलायचं सोडून इथं ग्रामपंचायत बरखास्त करायला निघाला। त्याही वेळेला मी त्यांना चॅलेंज केलं होतं। त्यावेळेस त्यांच्या बरोबर शासकीय पूर्ण यंत्रणा होती, पोलीस कर्मचारी होते। त्यांना म्हणतात त्या तानाजी सावंतला तडीपार करा। अरे का? तर तानाजी सावंतनी, तुम्ही कृषी मंत्री आहात आणि तुमच्या भाजपच्या सत्तेचं 33 लाखाचा भ्रष्टाचार बाहेर काढला, म्हणून तुम्ही मला तडीपार करणार का? आणि तडीपारीची भीती घालताय कुणाला? आमच्या नेत्यावरती 100-150 केस आहेत, ते कधी घाबरलेला त्यांचा सैनिक घाबरणार आहे का? अरे तुमच्या असल्या भिकेला भीक देत नाही आम्ही। प्रत्येक वेळेला दहशतीचं राजकारण आज आपण पाहतोय, पश्चिम महाराष्ट्राची अवस्था। पण केवळ आश्वासनं, घोषणा नेहमी राजसाहेब सभेमध्ये विहिरींचं विचारतात मुख्यमंत्री महोदयांना। काय झालं विहिरींचं? आटपाडी, खानापूर, जत या साईडला अनेक बोगस विहिरी आहेत, त्याचे पुरावे मी सन्माननीय अभ्यंकर साहेबांना दिले होते। सन्माननीय राजसाहेबांनी स्टेजवरून बोलले होते। तुम्ही पारदर्शकता म्हणता, कुठली आली पारदर्शकता? मला एक साधा प्रश्न करायचा आहे या सर्व पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना पारदर्शकतेविषयी। एवढीच जर पारदर्शकता असेल तर जिल्ह्याच्या ठिकाणी प्रोटोकॉल म्हणून जो तलाठी असतो, छोटा विषय अभ्यंकर साहेब, तलाठी, तो तलाठी त्या ठिकाणी ड्रायफ्रुट्स का आणून देतो, याचं मला जाहीर उत्तर द्यावं इथल्या सर्व नेत्यांनी। पारदर्शकतेचा तुम्ही विषय घेता, कुठं आली पारदर्शकता? आज आमच्या आया बहिणी, कष्ट काबड करणारे शेतकरी, व्यापारी सर्वजण चिंतेत आहेत, व्यथेत आहेत। मुलींची लग्न होत नाहीत, मुलांची लग्न होत नाहीत का?
तर यांनी नोटबंदी करून ठेवली. नोटबंदीमध्ये काय झालं, मी छोटा माणूस आहे, बाकी सर्व राजसाहेब बोलतात, वेळोवेळी भाषणातून बोलतात, पण मला जे जमतंय ते मला पटतंय ती गोष्ट मी सांगतो. ज्या वेळेला बँका सर्व ढबगाईला आल्या होत्या, बँका यांच्या व्यापाऱ्यांना कर्ज देत नव्हत्या, यांना भ्रष्टाचार करायला मिळत नव्हता, मग यांनी काय केलं, प्रत्येक नागरिकांना, प्रत्येक कुटुंबाला जबरदस्तीनं बँकेमध्ये खातं खोलायला सांगितलं का नाही नागरिकांनो? सांगितलं ना. सुरुवातीला 500 रुपये भरून खाती खोलली आपण, परत 200 रुपये भरून भरली, पुन्हा 100 रुपये भरून भरली आणि पुन्हा मोफत केली. हे कशासाठी केलं तर बँका सुधाराव्या म्हणून. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, बँका सुधाराव्या. मग संपूर्ण ही खात्यांचा व्यवहार झाल्यानंतर काय झालं पलीकडं, हा खात्याचा व्यवहार झाल्यानंतर बँका मजबूत झाल्या, भरपूर झाल्या, आणि आता या लोकांनी मुंबईतील, गुजरातमधले गुजराती व्यापाऱ्यांना देऊन 100, 200 कोटीची कर्ज ह्या आमच्या भागातून देत आहेत. गुढे-पाचगणी आमच्या मेनीखोरा परिसरामध्ये 125 एकर जमीन खरेदी केली, नॉन ॲग्रिकल्चर याने केला. याने आपण नागरिक कशासाठी करतो, त्या ठिकाणी शेती न करता काहीतरी व्यवसाय करणे, इमारत उभी करणे, उद्योग उभा करणे. ह्या बहादराने हे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील चंपा यांच्या आशीर्वादाने झाडं लावायचा येणे केला. झाडे लावायचं कोण येणे करू शकतो का? आता आपण शेतकरी बांधव आहे समोर सर्व, आपण ऊस लावायला येणे करायला पाहिजे का मला सांगा? ह्याने झाडं लावायचा येणे करून नांदगावकर साहेब 25 कोटीचा मॉर्गेज जस्त केला, 100 कोटीचं ही लोक कर्ज करणार होते. मी ते थांबवलं, त्याच्याविरुद्ध मी तक्रार केली. आणि हे म्हणतात पारदर्शकता. कुठली आली पारदर्शकता? कालच ते चंद्रकांत दादा काहीतरी बोलले साहेबांविषयी, पश्चिम महाराष्ट्राविषयी आहे, चंद्रकांत दादा आहेत म्हणून मी बोलतो. तुम्ही कुठल्या मतदारसंघातनं आजपर्यंत निवडून आलाय का? साध्या ग्रामपंचायतमधनं निवडून आलाय का? आणि तुम्ही कुठल्या नेत्याविषयी बोलताय? म्हणे काँग्रेसला फायदा होतोय. अरे आम्हाला काय करायचं, कुणाला फायदा होतोय? तुमची घाण आमचा नेता काढतोय, तुमची फाडले टराटरा आमच्या नेत्याने आता घाबरायला लागलाय म्हणून तुम्हाला आता वाईट वाटतंय. आम्हाला काय घेणं देणं त्या गोष्टीची? तुम्ही प्रत्येक वेळेला काहीतरी एक इश्यू करायचा, त्याच्यावरती बोलायचं. मध्ये मध्ये मानेला पट्टा घालून फिरत होते. मी त्यांच्या कार्यकर्त्याला विचारलं, म्हटलं काय झालं, कशाला पट्टा घातलाय दादानी? सांगलीमध्ये आमच्या आले होते, तर म्हटलं गाडी खड्ड्यात गेली आणि मान लचकली. अरे तुम्ही स्वतःचा खड्डा चुकवत नाही, कुठं महाराष्ट्राचे खड्डे मुजवायला निघालाय ते तुम्हाला जमत नाही. आणि तुम्ही लागलाय राजसाहेबांचं मापं काढायला. मी एवढंच बोलतो ह्या भाजपच्या नेत्यांना, स्वयंघोषित नेत्यांना, की राजसाहेब अंगार आहे, तुम्ही सगळे भंगार आहात, लक्षात घ्या. कारण राजसाहेबांनी पक्ष स्थापन केला त्यावेळेला अखंड महाराष्ट्राचा दौरा केला. अखंड महाराष्ट्रामध्ये जाऊन शेतकरी, कष्टकरी वर्गांची विचारपूस केली, आपल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेतलं आणि नंतर पक्ष स्थापन केला. आणि मला आठवतंय ती पहिली सभा मित्रांनो, पहिल्या सभेमध्ये राजसाहेब बोलले होते, जगाला हेवा वाटेल असा मला महाराष्ट्र घडवायचा आहे. हे फक्त राजसाहेबच बोलू शकतात, दुसरं कोणी बोलू शकत नाही. महाराष्ट्राविषयी कळवळा फक्त राजसाहेबांना आहे, बाकी कुठल्या नेत्यांना नाहीये. आणि त्यानंतर साहेब काय बोलले होते आमच्या शेतकरी बांधवांसाठी, की माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी एवढा प्रगल्भ झाला पाहिजे की तो जेव्हा ट्रॅक्टरवरती बसेल तेव्हा जीन टी शर्ट घालून बसला पाहिजे. आज बसतोय की नाही मित्रांनो? मग अशा नेत्याविषयी तुम्ही बोलत असाल तर तुमची ती पात्रता नाहीये. मध्ये विनोद तावडे काहीतरी बोलतात, कोण काहीतरी बोलतात, आमचे नेते मंडळी त्यांचा समाचार घेतील. पण मी एक छोटासा महाराष्ट्र सैनिक आहे, माझी भावना मी इथं जाहीर प्रकट करतो की काँग्रेसला फायदा होतोय, राष्ट्रवादीला होतोय, स्वाभिमानाला होतोय, कुणाला होतोय, आम्हाला ते अशी काही घेणं देणं नाही. कुणाला व्हायचा त्याला होऊ दे. पण साहेबांनी आत्ताची भूमिका घेतली ती योग्य घेतलेली आहे. कारण ज्या 2014च्या निवडणुकीमध्ये राजसाहेबांनी जाहीर पाठिंबा दिला मोदी पंतप्रधान होण्यासाठी, तुम्ही काय केलं? 2014ला विधानसभेच्या निवडणुकीनंतर आमचे 5 आमदार फोडून नेले. त्याच्यानंतर काय केलं? शिवसेनेवाल्याने आपण पाहिलंच. मग जो आमचं घर विस्कटायला येतो,
जो आमच्या घराव घाला करतो. महाराष्ट्र सैनिक, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे आमचं घर आहे, कुटुंब आहे. आणि कुटुंबावरती जर हल्ला करणाऱ्या माणसाचा आपण काय करतो नागरिको? आपल्या कुटुंबावर जर एखादा येत असेल तर आपण काय करणार आहे? त्याचे डोळे फोडले पाहिजे की नाही फोडले पाहिजे? मग आता हीच वेळ आहे या भाजप आणि शिवसेनेची डोळे फोडायची, त्यांना त्यांची जागा दाखवायची. सगळ्या मनसैनिकांनी, महाराष्ट्र सैनिकांनी, पश्चिम महाराष्ट्राच्या सहित महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र सैनिकांना मी विनंती करतो, या निवडणुकांमध्ये येणाऱ्या काळामध्ये भाजप शिवसेना हे आपले प्रमुख विरोधी आहेत. कारण त्यांच्यामुळे आपलं नुकसान झालंय आणि त्यांना सोडायचं नाही म्हणून त्यांच्या विरोधी प्रचार करायचा, जास्तीत जास्त प्रचार करून त्यांना हरवण्याचंच काम आपण सर्वांनी करायचं. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.